श्रोतेहो नमस्कार. मी चंद्रकांत पागे, मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर. स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजचा विषय आहे शिक्षणातून माणूस घडत नाहीये. वेगळेपण ही नैसर्गिक समृद्धी आहे. भिन्नता ही जीवन संघर्षात आवश्यक असतेच. प्रत्येक व्यक्तीची शैक्षणिक क्षमता वेगळी असते. मुलांच्या बाबतीत खूपदा आपण बळजबरी करत जातो. त्यामुळे मुलांमध्ये शिक्षणाबद्दलची आवडच निर्माण होत नाही. मग चाललंय ते शिक्षण कशासाठी आहे हेच मुलांना समजत नाही. एकाच गोष्टीचे काळानुसार संदर्भ सतत बदलत असतात. पूर्वीच्या काळी एखाद्या मुलाला कमी मार्क्स पडले तरच शिकवणी लावली जायची. तो अमक्या तमक्याचा मुलगा ना, अगदी चढ आहे, 2-2 विषयांच्या शिकवण्या लावल्यात त्याला, असं बोललं जायचं. आपल्या मुलाला शिकवणी लावली आहे हे 4 चौघात सांगणं हे पालकांना जड जायचं त्या काळी. पण आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. शिकवण्यावाल्यांचे फोन सतत येत राहतात. त्यांचे प्रतिनिधी पालकांना फोन करून त्यांची वेळ घेऊन मुलांना शिकवणीला घातलं तर 10-15% मार्क्स वाढतील असं घरी येऊन सांगतात. आता शिकवणीला जाणाऱ्या मुलांचे पालकच छाती फुगवून सगळ्यांना सांगतात, पोराला 25,000च्या ट्युशनला घातलंय, आता बघा बोर्डात येतोच की नाही ते. हल्ली स्पर्धा फार आहे हो. 4-4 वेळा फोन आले, 2दा माणसं येऊन गेली, तेव्हा शेवटी विचार केला की घालूया पोराला त्यांच्या ट्युशनला. अहो नाहीतरी आपल्याला कुठे जमतंय हो पोराचा अभ्यास घ्यायला. पण त्यांना मात्र ठणकावून सांगितलंय, म्हणाल तेवढे पैसे देतो, पण पोराचा नंबर बोर्डात यायलाच पाहिजे. अशा भाषेत पालकच शिकवण्यांचा ढंढोरा पिटताना दिसत आहेत. काळानुसार संदर्भ बदलले आणि दृष्टिकोनही बदललाय. आता हा जो बदल झालाय तो सकारात्मक आहे की नकारात्मक आहे, त्यातून मुलांच्या मनावर आपण नेमकं काय बिंबवत आहोत आणि त्याचं मुलांवर किती टेन्शन येत असेल याविषयी चिंतन होणं गरजेचं आहे. मुळात आजकालची परिस्थितीच अशी झाली आहे की मुलांच्या अडचणी आपुलकीनं जाणून घेण्यासाठी पालकांजवळ वेळच नाही आहे. फक्त अभ्यास कर हेच पालकांचं तुणतुणं सतत वाजत राहतं. मग मुलांच्या मनात विचार येतो, माझ्या अभ्यासाचं हे एवढं का टेन्शन घेऊ लागलेत, माझ्या कुवतीपेक्षा जास्त अपेक्षा हे का ठेवतायत माझ्याकडून. आणि मुलांचा अभ्यास होत नाही, त्यांचं मन एकाग्र होऊ शकत नाही. त्यातूनच न्यूनगंड तयार होऊ लागतो. न्यूनगंडामुळे आत्मविश्वास कमी होतो, त्यातून नैराश्य डोकावू लागतं. ह्या सगळ्याचा परिणाम एकच, दुर्बल आणि निराश मनोवृत्तीच्या पिढ्या तयार होत आहेत. आणि त्याचा दोष आपण मुलांच्याच माथी मारतो आहोत. आणि म्हणूनच शिक्षणातून माणूस घडत नाही आहे.